नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं स्टडी स्पार्क ट्युटोरियल्स मध्ये। तर आज आपण पाहणार आहोत इयत्ता 8वीचा मराठी या विषयातील आळाशी याचा स्वाध्याय। चला तर मग सुरू करूया। प्रश्न 1, खालील आकृती पूर्ण करा। पाऊस आल्यानंतर झालेले बदल। नभ पाणी पाणी होते व माती चिखल होते। प्रश्न 2, हे केव्हा घडते ते लिहा। अ, पाखरांचा थवा येतो। उत्तर, जेव्हा शिवारात पीक येते। आ, तान्हा रडत उठतो। उत्तर, जेव्हा बाप आनंदाने आरोळी मारतो। प्रश्न 3, कवितेतील शेतकऱ्याच्या कामाच्या कृतींचा ओघ तक्ता तयार करा। उत्तर, अनवाणी पायाने उन्हाळ्यातले कामे करणे। 2, शेताची नांगरणी करणे। 3, बियाणे पेरणे। 4, अत्यंत मेहनतीने पाटातून शेताला पाणी देणे। 5, जोंधळ्याची रोपे वर येणे। 6, जोंधळ्याची काढणी करणे। प्रश्न 4, कवितेतील यमक जोडणाऱ्या शब्दांच्या जोड्या शोधून लिहा। उत्तर, उठतो फुटतो, पाठतो फुटतो, फुटतो फुटतो, ओला आला, वाटतो फुटतो, करतो करतो, फुटतो फुटतो। अ, आभाळावरल्या घामाचा पाना नभाला फुटतो। या ओळीचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा। उत्तर, शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे। चिखल मातीत पाय रोवून तो कष्ट करतो। तो त्याचा घाम गाळत असतो। त्याच्या घामातून शेतामध्ये पिके तरारतात। प्रस्तुत ओळीमध्ये कवी म्हणतात की जणू शेतकऱ्याच्या घामाचा घामच आभाळातून पावसाच्या रूपात बरसतो। त्याने सोसलेले कष्ट फळाला येते। त्यावेळी आकाशाला पाना फुटतो आणि शेतकऱ्याचा घामच जणू पावसाच्या रूपात झरतो। शेतकरी जगाचा पोशिंदा आहे हे विधान तुमच्या शब्दात स्पष्ट करा। उत्तर, पोशिंदा म्हणजे पोषण करणारा होय। शेतकरी शेतात दिवस रात्र कबाड कष्ट करतो। चिखलामध्ये अहोरात्र काम करतो। तो जमीन नांगरतो, बियाणे पेरतो, लावणी करतो, धान्याची निगा राखतो। त्याच्या अविरत परिश्रमाने शेतात रोपे धरतात। त्या रोपांची तो काढणी करतो, मळणी करतो व धान्य साठवतो। या धान्यामुळे जगाचे पोट भरते, म्हणून शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे असे म्हटले आहे। आजच्या व्हिडिओसाठी एवढेच। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।